लोकांना पैसे द्यायचं पण लय अवघड झालं मित्रांनो, माहितीये का? पैसे देऊन आम्ही चोर झालो नाही, असं आपण चोर झालोय असं. पैसे घेताना किती गोड बोलत्यानी, काय काय कारण सांगत्यानी, कोणाकोणाची नावं सांगत्यानी, काय देताना आपलं पाय धरतात, पण आपण पैसे घ्यायच्या वेळेला आपल्याला त्यांचं पाय धरायची वेळ येते, असं प्रसंग झाला. ह्याच्या अगोदर तुम्ही एक व्हिडिओ बघितला होता माझा, की माझं एक जणाकडे, एका लेडीजकडे ₹20,000 आहेत. तर बरेच दिवस झाले, आज 2 वर्ष झालं त्याला मागतोय, पण चाळवणी लावते ती. नवऱ्याचं नाव सांगून घेतलेलं आहे, ते मिस्टरचं नाव सांगून, की मिस्टरांना पैसे महालक्ष्मी आहे. ती समजा तुमच्या लक्षात आलं असेल थोडंफार, की पहिला सुद्धा व्हिडिओ बनवला. मग आज काय करणार आहे त्यावरती बघा, म्हणून तर आजचा व्हिडिओ आहे बघा. तर कसं आहे माहिती आहे का, त्यांना पैसे मागितलं लेडीजला, तर ती म्हणतात नवरा हिशोब समजा मागतोय. आता नवऱ्याला मागितलं त्यांच्या मिस्टरांना, मेसेज टाकले, तर ते म्हणतात सरळ सरळ मला, की माझ्या संग तुम्ही व्यवहार केलाय का, मला दिलेत का, किंवा मला विचारून दिलेत का? माझी बायको आणि तुम्ही दोघं बघा, काय असन ते तिला मागा, मला मागायचं नाही. आणि तिच्या वाईफला, बायकोला मागितलं, तर ती सरळ ती ताई मला म्हणतात, की मिस्टरांना हिशोब द्यायला लागतोय. थोडा पैशाचा गोळ आला तरी मला आमच्या घरात भांडणं लागतं. अरे मग तुम्ही पैसे माझ्याकडनं घेतलं, मग देणार कोण माझं पैसे? आज त्याला 2 वर्ष झालं, माणूस इथं 1 रुपयाला थांबत नाही. माहिती आहे ना, आज माझी परिस्थिती काय तुम्हाला माहिती आहे समजायला. माझ्या बिस्या चालू आहे, त्या माझ्या पोराचं शिक्षण आहे, 3 लेकरं सांभाळायच्यात. मला काय लागत नाही, तुम्हाला तरी स्वतःची घरं असताना, बिझनेस असताना. पण माझं काय या झिरोतनंच आहे ना माझं, समजा फॅमिली माझ्या मागं अजून असले करण्या फिरण्या, साडेसाती लावलेली आहेत. आ काय मला काय काय लागत नाही म्हणा. 3 लेकरांना 3 तोंड चालू आहे, आणि आमचे 5 तोंड चालू आहेत. रोज 3 टाइम ह्यांना पालन पोषण, अन्न वस्त्र निवाऱ्यापर्यंत लागतंय समजा, शिक्षणापर्यंत. आणि काय आज कुठलं स्वस्त आहे मार्केटला, किती महागाई आहे माहिती आहे ना. लाईट बिल आलं, गॅस आलं, दूध आलं, काय सांगायचा हिशोबच नाही, मोबाईलपासून. हा एवढं समजावं लागतं या, मग थोडंफार आमचा पण विचार करावा ना. तुमचं तर तसं नसतं, निम्या सुविधा तुम्हाला फ्रीमध्ये असतील, आम्हाला काय आहे ना, आम्हाला A to Z विकत आहे. हा किती आता सोन्याचं घास कण्यावनं केलं तरी तुम्हाला पाजार फुटत नाही, दगडाला पाजार फुटन पण तुम्हाला फुटा नाही. तुम्ही एकामेकावर टोलवताय. बरं टोलवणं तर किती असतं या, महिना, 2 महिने, 3 महिने, सहनशक्ती किती असते? 2-2 वर्ष, अडीच वर्ष एवढं असतं का? बरं आता किस्सा कसा आहे तुम्हाला सांगतो, आणि आम्ही करणार आहे काय. विषय असा आहे की एक लेडीज आहे, XYZ नाव काय घेत नाही, आणि नाव घ्यायचं किंवा वेळ पण येऊन देऊ नका. तर ते मला म्हणले, की दादा महालक्ष्मीसाठी पैसे पाहिजेत, ₹20,000 तुम्ही काही करून द्या. आता तुम्ही म्हणता डायरेक्ट दादा तुम्ही दिलं कसं? तर त्या अगोदर त्यांच्या मुलाच्या बर्थडेला मी गेलतो, त्यावेळेला ओळख झाली, आपली फॅन आहेत, माझ्या जवळ राहते ती. तिथनं एक 500 मीटरवरचा अंतर आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या घरी गेल्यानंतर पाहुणचार व्यवस्थित केला, त्यांचं घर बघितलं. ते म्हणताना दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, तसंच भानगड माझ्यासोबत झाली. तर ते घर दिसलं, एवढा मोठा फ्लॅट, 2 BHK. परत त्यांची सासूबाई एवढी मोठी कंपनीत कामाला, हा घरचं चांगलं, परत फ्लॅट विक्री, ही ती कपड्या दुकान वगैरे, अशा काही गोष्टी मला समजा निदर्शनात आल्या. मोठी पार्टी म्हणलं बाबा, आपण काय बारकं आहे, कुठे एखाद्या कोपऱ्यात बसलो, थोडा पाहुणचार केला, व्यवस्थित झालं, त्यांच्या समजा संग ओळखी पाळखी झाल्या, भारी वाटली फॅमिली. एवढं भारी म्हणल्यावर एवढं इन्कम येतोय त्यांना, जागा विक्री वगैरे अशा त्या गोष्टी होत्या त्या, म्हणजे त्यांच्यात बिझनेस आहेत. ह्या गोष्टी बघून तुम्हाला सांगतो, मला 20,000 मागितलं, मलाच लाज वाटली गायला. आपल्यासारख्या गरीबाला ह्या मोठ्या माणसाने आपल्याला ₹20,000 मागितले, म्हणजे छोटी रक्कम आहे त्यांच्यासाठी, पण आपल्यासाठी लय मोठी आहे. लाज काज मी कसं तरी ॲडजस्ट केली तुम्हाला सांगतो, इकडनं तिकडनं पेमेंटमधनं काय. आणि इथल्या एक आमच्या ताई त्या शेजारच्या ATMवाल्या, त्यांच्याकडनं 10 घेतले, असे मिळून मी त्यांना ₹20,000 पाठवले फोनपेला. ते अजून पण माझ्याकडे आहेत. तर तुम्हाला सांगतो, पाठवल्यानंतर मग आणि मी त्यांना एवढं पण बोललो, की मग तुम्ही इथवर आला माझ्यापर्यंत पैसे मागितले, मग एक काम करा, तुम्ही तुमच्या मिस्टरांना नाही म्हणले, अहो दादा त्यांनी तर मला तुमच्याकडे पाठवले. आमच्या सासूबाई पण म्हणल्या, जावा जाण सोमादादाकडून पैसे घे, ते देतील. आणि महालक्ष्मी आल्या दादा तोंडावरती, खरंच तुम्ही पैसे द्या म्हणले, लय अडचण आहे.
अडचण एवढी आहे की तुम्ही जर नाही दिली तर आमच्या बिल्डिंग मध्ये लोक काय म्हणतात. मग एवढी अडचण का आली नंतर सांगेन सारा म्हणले. सध्या ही महालक्ष्मी उद्या माझ्यावर समजा सोपवले. मग म्हणलं मिस्टरांना कॉल लावा. अहो मग तेच येऊन तुम्हाला माहितलं असतं पण त्यांना कसं मागावं, त्यांची इज्जत आहे काय ते प्रतिष्ठा आहे आणि आहेच त्यांची प्रतिष्ठा. म्हणून म्हटलं ठीक आहे असू द्या. कदाचित कधी कधी कुठल्या व्यवहाराला आपल्याला बोलणं झालं नाही मध्यस्थी आपण कोणाला तरी घालतो तसाच एक प्रकार झाला असन. एवढी काय परीक्षा बघायची त्यांची म्हणून मी तेव्हा परीक्षा काय घेतली नाही, कोणाला कॉल केला नाही किंवा कोणाला मध्यवर्ती केलं नाही. आता ती माझी परीक्षा घ्यायला लागली ती. मग त्याच्या पैसे दिल्यानंतर 1 महिना झाला, महिन्याचा वायदा केला तर आलेला पैसा अजून आला नाही. 2 महिने झालं, तिसरा चालू झाला, चौथा झाला, 6वा, 8 महिने झालं, वर्ष झालं. लाजकाजा मागितलं नाही, 1 वर्ष झालं तरी मी. परत दुसऱ्या वर्षी तुम्हाला सांगतो मग कुठतरी त्यांच्या घरच्यांच्या कानावर घातलं तेव्हा समजलं की ते मिस्टर ते म्हणले आम्हाला काहीच माहित नाही. सासूबाई म्हणले आम्हाला पण काहीच माहित नाही. दीर पण म्हणले आपल्याला काय माहित नाही. पायाच्या तुम्हाला सांग मस्तकाला गेली, पायाच्या खालची जमीन पण सरकली. म्हणलं असं कर, अशी काय लय मोठी रक्कम नाही, छोटी आपल्यासाठी. कुठतरी धीर धर सोमा, पैशांनी समजे गोष्टी होत नाही. कुठतरी माणुसकी दाखव. जाऊ दे म्हणलं, देतील आज न उद्या. आता एकटी लेडीज साईडला पडली ना, समध्याने घरच्याने अंग काढून घेतली. कदाचित महालक्ष्मीला न घेता आता महालक्ष्मीला त्यांच्या घरची म्हणली आम्हीच आणलं सामान, मॅच भरलं, मॅच केलं, समज आम्हीच केलं. हिने काय केलंय, ही कसं काय खोटं बोलणं. थोडी तक वगैरे झाली. म्हणलं काही करू नका, असू द्या म्हणलं, तुमच्याकडे येतील तेव्हा द्या म्हणलं, देतो तुम्हाला वेळ म्हणलं. ठीक आहे म्हणले. तेव्हा पण त्यांचे मिस्टर म्हणले हिच्याकडूनच घ्या. तेवढं पण झालं. असं म्हणलं जर आपल्या समोर तर त्या पैशामुळे जर त्या एकट्या बिचारे लेडीजला जर समजायचं चाव चाव ही झाले तर मला पण ते बरोबर वाटणार नाही. सध्या आपली पण बहीण त्या जागेवर असते तर त्रास तिला नाही झाला पाहिजेत. मग असं वेळ कुठलं तर काहीतरी व्यवहार वगैरे त्यासाठी ते खोटं बोलली. माणूस कुठंतरी मजबुरी असतं म्हणून खोटं बोलत असतो. ह्या गोष्टी मी समजून घेतल्या. असं ते म्हणलं जाऊ द्या. त्यावरती 1 महिना झाला, 2 महिना नंतर बरं का, वर्षानंतर 4 महिने झालं, 6 महिने झालं, त्यांना एक मेसेज टाकला. काय म्हणलं होईन का पैसे, जरा अडचण आली कारण राधू माझी ॲडमिट होती. त्या टायमिंगला म्हणले दादा नाही म्हणले असं तसं. 1-2 मेसेज टाकले. परत ओम आजारी पडला, परत टाकले. आणि मी पण ज्या वेळेला मला गरज भासन गरज लागन किंवा माझ्या संकट येईन त्याच टायमिंगला मला लोक म्हणजे माझं कोणाकडे पैसे ते दिसतात, तोपर्यंत मला दिसत नाही. कारण जर माझं व्यवस्थित असलं कशाला कोणाला विनाकारण त्रास द्यायचा आहे. जर आपल्यावर संकट आलं तर मला त्रास झाला मी समोरच्याला त्रास देईन, ह्या गोष्टी होतात. मग झालं काय, परत दुर्गा आजारी पडली. पण मग तर मला तुम्हाला सांगतो तिसऱ्या वेळेला पैसे माझ्या ब्लॅकलिस्टला टाकलं. असू दे म्हणलं, काहीतरी घरचे कोण असतील हे बोलायला प्रॉब्लेम वगैरे. अशा या गोष्टी चलत राहिल्या मित्रांनो. आज तुम्हाला सांगतो कंप्लीट 2.5 वर्ष झालं. हा, आज माझी परिस्थिती बघताय तुम्ही काय आहे ती. माझे अजून 2 हप्ते राहिला, 10 लाखाची BCA या. कसं हप्ता भरतो, घर परपंच कसा चालवतो, दुसऱ्याला थोडंफार देणं घेणं या. हा, कुठलं तरी काम केलेलं आहे काहीतरी, अशा गोष्टी असतात त्या. मला कोणच समजून घ्या नाही. हा, माणसं दारात यायला लागली. हा, आम्ही आमच्या लेकरा बाळा तुम्हाला सांगतो गळ्यातले सोनारपर्यंत ठेवायची वेळ आली. लोक दारात नाही हालत नाही. मग आम्ही तरी का असं शांत बसू. बरं तुम्हाला मेसेज टाकलं, तुम्ही काय करताय, त्या लेडीजला मेसेज टाकलं, ब्लॉक लिस्टला टाकलंय, कॉलिंगला पण आणि व्हॉट्सअपला पण. सांगा काय करायचं. आणि किती त्यांना पुरावे दाखवले माझ्या अडचणीच्या, साक्षात पुरावे दाखवले. त्यांच्या मिस्टरांना टाकले, मिस्टर म्हणले मला मेसेज करू नका, तुम्ही मला पैसे दिले नाही, माझ्याबरोबर व्यवहार केला नाही, नंतर मेसेज नाही पाहिजेत. आणि लेडीजला टाकलं आणि ते म्हणले माझ्या बायकोकडून घ्या. लेडीजला ते टाकलं ताईंला तर ते डायरेक्ट म्हणतात. मी म्हणलं तुमच्या देणं काय पण करा, आम्ही डागडूग ठेवलं घाण, आम्ही एवढ्यापर्यंत आमच्या वेळ आली. हा, तुम्ही एवढं लकलक तुमचं अंग सोन्याने होतं, एखादी वस्तू ठेवा म्हणलं एवढं ही झालंय तर. नाही ना, माझा नवरा समजा हिशोब मागतो, आमच्या नवऱ्याला ती जमत नाही. म्हणजे आमच्या लोक हे झाले तर आम्ही लाजकाज ही करतोय. लेकरं बाळ पण बघा नाही एवढ्यापर्यंत ठेवतं आणि तुम्हाला तेवढं ही व्हायला लागलं का. मग घेताना आपले ही होत नव्हतं ना की देणं होत नाही तर वायदा करायचा नसतो, घ्यायचं नसतं, असं एखाद्याच्या तळमळा घ्यायचाच नसतो ना. हा, एवढ्या गोष्टी झाल्या त्या. बरं ठीक आहे, वायदा तर द्यायची एक मर्यादा असते की 5 दिवसात देते, महिन्यात देते, 3 दिवसांनी देते, 8 दिवसांनी देतो. त्यांच्या मिस्टरांनी म्हणायचं बरं बरं बघू बघू 1 महिन्याने देतो, एवढं महिन्यात थांबा. झालं किती. आज माझी परिस्थिती काय, मी पण व्हिडिओ बनवतो म्हणजे
कुठलं तरी टॉर्चर मला झालं असन, कुठतरी कमतरता भासली असन, टेन्शन आलं असतं, मर्यादा ओलांडली असतं, जे होईन ते होईन, ह्या गोष्टीनेच पुढलं पावलं आता उचलतोय ना मी. आता काय उचलतोय, आता एक विषय असा करायचा आहे, मिस्टर म्हणतात तिच्याकडनं घे आणि हे म्हणतात मी काय घरातलं काही थोडं पैसे दिले तर घेतले तर मला ना हिशोब द्यायला लागतोय. म्हणून आता प्रियंका आणि मी आणि माझी आई आम्ही तिघजण त्यांच्या घरी जाणार आहे. तर ही जी आता कामं पटपट मी सांगितलं उरकून घे, आपल्याला त्यांच्या घरी जायचं आहे. घरी जाणार आणि काय असेल ते कसं आहे आपल्यावर पण तिथं पण CCTV कॅमेरा आहे समजा, म्हणून डोक्याला ताप नको. कसं असतं आपण जायचो घरात पण आम्हाला नको आहे, दारातनंच आवाज देणार, काय असेल ते लांबनच बोलायचं, कधी देताय आणि काय करताय आणि नक्की तुमच्या दोघातला मेळ मिटवायचा. आज आमची परिस्थिती काय आमच्या जीवाला माहिती. पोराचं ॲडमिशन घ्यायचं आहे मला, ओमचं 27,000 फी आहे. हे त्यांचं मी काय ही ठेवा नाही, हातापायातलं डाग ठेवा नाही. आणि हे एवढं आमची परीक्षा बघायला लागले, त्यांनी तर जणाला नाही थोडं म्हणाल तरी हे व्हावं, बेकार वाटतं. मग तुमच्यामुळे ना चांगल्या लोकांवर पण विश्वास ठेवायला आम्हाला भीती वाटते. कुणी असं गरिबाने एखादं खरंच अडचणी असलं त्याने तर मागितलं थोडेफार पैसे तर द्यायला भीती सुद्धा वाटते. कारण हे चांगल्या एका व्यक्तीमुळं बाकी सुद्धा तुटतात, अडचणीत येतात. त्यानंतर सुद्धा ती लेडीज तेवढं वीस घेऊन सुद्धा परत किती मागत होती, किती मागत होती, पहिलंच नाही दिलं तर मागायला लागलं. किती मागितलं सांग की, तुला माहिती आहे घेते येऊन किती. मी झोपलो तरी उशाला किती किती वेळ बसल्यात. किती 10 का 15,000? 50,000. हा 50,000. 50,000 द्या मला, गाडी घ्यायची बंद आम्हाला. मागितलं. हा. अहो बंदच नाही तुम्हाला सांगितलं. इथनं जातच झोपलो नव्हत्या. तर इथं जेव्हा बसायचं डोकं आणि हे दुखलं ते तरी इथंच, तिकडं गावाला गेलं तर शेजारच्या मोबाईलवरून कॉल आणि हिंडतील, ताईंच्या मोबाईलवर कॉल तिकडं जिंतीला पाहिजे हिच्या मोबाईलवरून हिंडतील. आणि कुणी तर माझ्या मिस्टरांनी सांगितले, माझ्या मिस्टरांनी लावले पैसे मागायला. वाटलं त्यांच्या संग तुम्ही बोलून घ्या आणि तुम्हाला स्टॅम्प देते, चेक देते, पैसे दे. मी म्हणले हीच व्यवहार ह्यांनी बरोबर नाही केला तर कसं देऊ. त्यावेळेला चांगले दिवस होते. तासभर बसल्या. हे आजकाल माझं आहे ना समजा विश्वास ठेवून आणि हे असे गोड चूक करून कोणी बोललं, कोणी मया थोडे दाखवले पगळायचं, त्याला घरात घ्यायचं, एवढं खाया प्या म्हणजे लय गोष्टी माझ्याकडे झाल्या. आज त्यामुळे माझ्या वेळ येतं, माझ्या वेळेला कोण नाही. समजे 4 चौकट पळून गेले ते, कोण केवढ्याचं म्हणून विचारत नाही. होतं तेव्हा घर भरत होतं, कारण आपण दिलदार आहे आणि काय माझा स्वभाव असाच राहणार आहे, कधी बदलणार नाही. वेळ जरी बेकार असली माझ्या दारात कोण आला तरी त्याला म्हणणार नाही साखर नाही, कुठून कळणार त्याचा पाहुणचारच करणार, आसरा देणारच. हे स्वभाव माझा आहे, कायमचा राहणार. किंवा माझ्याकडे नसले म्हणून मी माझी दलिंद्र सांगणार नाही. असू द्या, चलत राहते. तर तू पाडदिसनं उरक, मी आईला घेऊन येतो. त्यांच्या घरी जायचंय, त्यांच्या नवरा बायकोला समोर घ्यायचंय आणि त्यांच्या दोघांचं मेळ मिटवायचं आहे. आता नक्की काय आहे, एक तर तुम्ही देणार आहे का, तुम्ही तुमचं नाव ही सांगते, तुम्ही तिचं नाव सांगताय. आम्ही काय चोर झालो का देऊन चुकी केली. बरोबर किती वेळ बाबा पुरावे पण दाखवले ना, त्यांच्या मोबाईल नंबरला 16 स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडे, फोनपे वायदा आहे. तर आता जाणार आहे मी, बघू तिथं झाल्यानंतर मी लाईव्ह घेऊन जाणार आहे, तिथलं पण व्हिडिओ काढतो बघा. जर काय झालं की लगेच समजा तुम्हाला दाखवतो. आणि जर काय उलट सुलट काय बोलले उद्या व्हिडिओच आहे, डायरेक्ट फोटो ह्याच्या सकट